गंगापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांचे वर्चस्व कायम राहिले। सभापतीपदी भाजपच्या कविता रवींद्र चव्हाण यांची, तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटचे राजेश्वर कल्याण हिवाळे यांची निवड झाली आहे। मंगळवार 10 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। ही बैठक निर्वाचन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभापती पदासाठी भाजपच्या कविता रवींद्र चव्हाण आणि उबाटा गटाचे रावसाहेब मोहन टेके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटचे राजेश्वर कल्याण हिवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते। मात्र प्रदीप सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने राजेश्वर हिवाळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली। सभापती पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले। यामध्ये कविता चव्हाण यांना 13 मते मिळाली, तर रावसाहेब टेके यांना 5 मतं मिळाली। त्यामुळे कविता चव्हाण यांची सभापतीपदी निवड झाल्याचे निर्वाचन अधिकारी विजय राऊत यांनी जाहीर केले। गंगापूर पंचायत समितीमध्ये एकूण 18 सदस्य असून सध्याची पक्षनिहाय ताकद अशी आहे: भाजप 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 3, उबाटा 2 आणि अपक्ष 2। या समीकरणात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कविता चव्हाण यांचा विजय निश्चित झाला। या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे, नायब तहसीलदार सागर वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर तसेच विस्तार अधिकारी मधुकर चव्हाण, अशोक पाटेकर आणि संजय काळे यांनी सहकार्य केले।